अभिषेकात येणार काढू नको लगेच बाबा. माझं नाव वीणा आहे आणि मी सोलापूर मधूनच आलेली आहे. मी पहिल्यांदा या मंदिरात आली आणि मी दर्शन घेतलं. भाविकांची खूप सारी गर्दी होती, अमावस्या आहे त्यामुळे मला वाटलं नव्हतं की एवढी गर्दी असेल. प्रचंड गर्दी होती आणि दर्शनही खूप चांगले झाले. शिस्तीत सगळे भाविक उभे होते, आरामात दर्शनही झालं आणि छान वाटलं. नेक्स्ट टाइम मी परत इथे विजिट करेन, नक्की विजिट करेन. तुम्ही प्रथमच मंदिरात या ठिकाणी आलात, नागनाथ महाराजांकडे काय मागितलं जातं? त्यांना बघून मी मुग्ध मोहून गेली. खूप छान दर्शन झालं. इच्छा तर नाही झाली काही मागायची, त्यांना बघूनच मी हे झाली होती. आता दर अमावस्येला येणार तुम्ही? हो. येताना प्रवास कशाने केला? एसटीने, सिटी बसने? कारने आलो आम्ही. माझं नाव वेणुगोपाल गुंडेली आहे. मी गेल्या 25 वर्षापासून इकडे येतोय आणि या देवळात आतापर्यंत माझी जे काही इच्छा आहे ते इच्छा पूर्ण झालेली आहे आणि मी स्वतःच्या गाडीने दर वेळेला येतोय आणि देवाच्या दर्शनासाठी आता जवळपास 25 वर्ष झाले दरवर्षी दर महिना येतोय. आता पण त्याची वारी कुठली नाही? आता मागच्या 2 महिने आले नाही, आता हे तिसऱ्यांदा पुन्हा आलो. आज तुम्ही आलात नागनाथ महाराजांकडे, काय मागितलं जातं? इच्छाप्रमाणे काय आशीर्वाद देतात ते देतात देवाने. आतापर्यंत दिलेलं आहे, अजून सुद्धा देणार, याच इच्छेने आता इकडे आलेलं आहे. मी नागनाथ स्वामीच्या मंदिरला आज फर्स्ट टाइम आलेली आहे. आमच्या हॉस्पिटलच्या मावशी लोकांसोबत आलेली आहे. त्याच्या आधी मी खूप वेळा प्रयत्न केला होता की इकडे यायचं म्हणून, पण कोण कधी सोबत आलं नाही.
आज पहिल्यांदा आम्ही मावशा वगैरे प्लॅन करून ड्युटीवर असतानाच मावशा वगैरे प्लॅन करून आम्ही इथे आलेलो आहे. मला खूप छान वाटलं की इथे खूप गर्दी वगैरे, जसं तुळजापूरच्या आई भवानीला आपण दर्शनाला जातो त्यासारखंच हे पण एक मंदिर एक घरासारखं वाटायलंय मला इथे. आणि खूप छान वाटते की सगळेजण इतके आनंदाने दर्शन करतायत, बसतायत, गप्पा मारतायत, खातायत. खूप छान वाटतंय. नागनाथ महाराजांकडे काय मागितलं? मी माझ्या मुलासाठी, माझा मुलगा GNM ला बसलेला आहे, आज फर्स्ट इयरला आहे तो. त्याने चांगला पुढे शिकावा, US ला वगैरे जावा हे मागितले. माझे नाव ओम नानासाहेब शिवपूजे, नागनाथ मंदिर वडवळ चे पुजारी, आणि हे खरगे महाराज मुख्य मानकरी, पोपट नागनाथ शिवपूजे. आज अमावस्या निमित्त मोठी भाविकांची गर्दी इथे आज नागनाथ मंदिरात असते. आणि अमावस्या हा एक यात्रेचा छोटासा भाग असा समजला जातो. त्यामुळे सोलापूर असेल, इतर जिल्ह्यातील भाविक भक्त लोक मोठ्या संख्येने येतात. कारण मंदिर प्रत्यक्षात पहाटे किती वाजल्यापासून दर्शनात भाविक येतात? मंदिर पहाटे 3:30 वाजल्यापासून दर्शनास खुले असते आणि रात्री 10 वाजता बंद होते. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचं वगैरे आयोजन मंदिर करून करण्यात येते का? येते. सकाळी 9 वाजता नाश्ता आणि 12 वाजता महाप्रसाद असतो. ते 7 वाजेपर्यंत महाप्रसाद असतो. सोलापूर जिल्ह्यात कोणत्या भागातून नागनाथ महाराजांच्या दर्शनासाठी भाविक या ठिकाणी येतात? सोलापूर जिल्ह्यातील म्हणलं तर उत्तर भाग असेल, दक्षिण, अजून कर्नाटक, बरेच गुजरात, सुरत, आंध्र प्रदेश, केरळ, मुंबई, पुणे असे बऱ्याच ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने येतात.